सो वेलकम ऑल, स्वागत है सगळ्यांचं. तर आज आपण बोलत आहोत, बेसिकली वी आर टॉकिंग अबाउट द इंडिया ड्यूरिंग द मौर्य पीरियड. तो मौर्य जो हम लोग देखो लास्ट इसमें क्या देखा था, वी आर टॉकिंग अबाउट द जनपदा. तो जनपदास के बारे में बेसिकली हम लोगों ने बात किया था, जनपदा और महाजनपदा लास्ट लेसन में. तो उसमें हमने क्या देखा था की मतलब जनपदा किसको कहते हैं आणि महाजनपदा कशाला म्हणतात ते आपण बोलतो. म्हणजे जे छोटे-छोटे गाव असतात किंवा छोटे-छोटा जो एरिया असतो छोटासा, त्याला आपण जनपदा म्हणतो आणि जो जनपदा खूप मोठा आकारामध्ये असतो त्याला आपण महाजनपदा म्हणतो, राइट. म्हणजे राज्य बेसिकली. म्हणजे ज्याप्रमाणे आपण बोलू शकतो, की छोट्या-छोट्या राज्य जसं आपण बेसिकली बोललो की ठाण्याला आपण जनपदा बोलू शकतो. परंतु महाराष्ट्र हा खरा खूप मोठा आहे. तर महाराष्ट्राला आपण काय म्हणू शकतो, महाजनपदा असं म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपण कंपेअर केलं होतं आणि जनपदा, महाजनपदा आणि वेगवेगळ्या जनपदा आणि वेगवेगळ्या महाजनपदाबद्दल आपण बेसिकली मागच्या लेसनमध्ये पाहिलं होतं, राइट. तर त्याच्यानंतर हळू आपण बघूया, की त्यांच्यामधला जो एक जनपदा होता, राइट, की त्याच्यामध्ये नंतर त्या जनपदा सॉरी महाजनपदाची जर आपण माहिती घ्यायची झालं, तर मौर्य जी डेन्सिटी होती किंवा मौर्याचं जो साम्राज्य होतं, मौर्य साम्राज्य, तर तो मौर्य साम्राज्य हा एक अतिशय आपण बोलू शकतो बलशाली की बलशाली असा एक साम्राज्य जो होता. तर त्या साम्राज्याच्या वेळेस आपला भारत कसा होता, ते आपण आता बघणार आहोत. तर ड्युरिंग द मौर्य पिरियड म्हणजे मौर्य डेन्सिटीचा जो पिरियड जो होता, तर त्या पिरियडमध्ये आपला भारत बेसिकली कसा होता, तर ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो लेट्स गो. तर त्यांच्या वेळेस त्याच्या वेळेस काय-काय झालं ते आपण बघणार आहोत. तर बघा, आपला सर्वात प्रथम आपल्याला जो पॉइंट आहे, जेव्हा सर्वात प्रथम जो आपला पॉइंट आहे, या धड्यामध्ये जाता पहिल्यांदा आपल्याला पॉइंट आला, त्याचं नाव आहे डू यू नो सेशन. तर डू यू नो मध्ये आपल्याला काय-काय बोललं बघा. इन द 6th सेंच्युरी बिफोर द क्रिस्ट or before the common era, a king named the Cyrus had established a vast empire in Europe. The emperor extended from the northwest India to Rome and the Egypt in Africa. Around the 518, 500 before the Christ era, the Iranian emperor named the Darius had conquered the region of the northwest of India up to Punjab, and we can say the Darius had recruited some soldiers from the area in his army. We learn this from the writing Greek historian. The political relationship between the Iran and Iran was established during the region with the emperor of Darius. This leads to the greater exchange in the field of trade and art. The emperor Darius had introduced the uniform currency called Darkic or Darik in the parts of his empire, and this made training easier. And the capital city of Persepolis was built during this region, and Persepolis is in Iran. म्हणजे बघा, हा बघा डारिक आपण बेसिकली बघूया डारिक. तर हा त्याने बनवला. म्हणजे काय झालं होतं बघा, इसवी सन पूर्व 6च्या शतकामध्ये इराणमधला सायरस जो साम्राज्य होतं किंवा सायरस नावाचे राजा होता, यांनी संपूर्ण म्हणजे बघा, त्यांनी केवढं मोठं रिजन आपण बघितलं होतं. तर त्यांनी रोम पासून म्हणजे इटली पासून आपल्या आपल्या पंजाबपर्यंत आणि त्याचप्रमाणे बोलतो की आफ्रिकामध्ये इजिप्तपर्यंत. तर हा संपूर्ण रिजन हा खूप मोठा, भला मोठा रिजन त्यांनी कव्हर केला होता. भला मोठा रिजन हा त्यांच्या अंडरमध्ये होता. म्हणजे आपण त्यांनी बोलू शकतो की एवढा मोठा रिजन त्यांनी जिंकून घेतला होता, की त्यांच्या साम्राज्य म्हणजे त्यांचं साम्राज्य एवढ्या मोठ्या रिजनमध्ये होतं. एवढ्या मोठ्या भागामध्ये रिजन होतं, तर त्यांच्यामध्ये बघा, ज्याप्रमाणे आपण बघितलं होतं की त्याप्रमाणे आपण बघितलं होतं, की भारतासोबत भारतामध्ये सुद्धा त्यांचा काही पार्टमध्ये त्यांचं काही भागामध्ये भारतामध्ये सुद्धा त्यांचं राज्य होतं. तर भारतामध्ये राज्य असल्या कारणाने आपण बघू शकतो, की भारताचा आणि इराणचा जे देवाण होती ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली होती. त्यांच्यामुळे या देवाण फक्त व्यापाराची गोष्टीच तर देवाण नाही व्हायची. तर तिथे बेसिकली आपण बोलतो व्यापाराच्या गोष्टीसोबत काही कला वगैरे यांची सुद्धा देवाण होते. म्हणजे आर्ट. सो सी व्हॉट इज बेसिकली आर्ट? तो समटाईम्स वी सी आपण बघा, आपण काय गोष्टी आपण बघतो, की आर्टमध्ये बेसिकली कसे तर म्हणजे बघा आता बघा, आता सध्या आपल्याकडे बघा, आपण फक्त इंडियन क्लॉथ्सच नाही वापरत. म्हणजे आपल्याकडे बघा, सध्या आपण घालायला तर सगळे पॅन्ट शर्ट वापरतो, राइट? पॅन्ट शर्ट वापरतो. मुली काही पॅन्ट शर्ट वापरतो, जीन्स वापरतो. मुली पण आपण पॅन्ट शर्ट, जीन्स वगैरे वापरू शकतात. परंतु बघा, आपले इंडियन क्लॉथ कसे आहे, आपले भारताचे इंडियाचे ट्रेडिशनल क्लॉथ जर आपण बघायला गेलो तर कुर्ता पजामा किंवा कुर्ता पजामा किंवा साडी अशा प्रकारचे आपले ट्रेडिशनल क्लॉथ आणि टोपी अशा प्रकारचे बघतो. परंतु आता सध्याच्या जमान्यामध्ये आपण काय करतोय, आपण शर्ट पॅन्ट
किंवा वेस्टर्न क्लॉथ्स म्हणजे पाश्चिमात्य जे देश आहेत, ते सुद्धा पाश्चिमात्य जे कपडे आहेत किंवा त्यांच्या शैलीतले जे कपडे ते सुद्धा आपण घालतो. कोट वगैरे सूट, बूट, कोट आपण ते बेसिकली घालतो. तर बघा हे कशामुळे पॉसिबल झालं? बघा हे जे शर्ट पॅन्ट वगैरे आहेत, ओके. पुन्हा एकदा काय होतं, हे जे शर्ट पॅन्ट आहे, वेस्टर्न जे ड्रेस आहे किंवा बेसिकली आपण जे सूट-बूट जे बोलतो, कोट वगैरे बोलतो, हे कुठून आलेले आहेत? तर हे आपले बेसिकली बघायला गेलं जे पाश्चिमात्य जे देश आहेत, जे वेस्टर्न देश आहेत, त्यांचा हा कल्चर आहे. परंतु भारतामध्ये सुद्धा ते घातले जातात. म्हणजे काय झालं, की आणि त्यांच्यामध्ये सुद्धा साडी वगैरे घातली जातात. म्हणजे बघा, आपल्या भारतातले लोकं फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, बघा, फॉर एक्झाम्पल आपण बघूया, इफ इन केस आपण जर असं बोललो, इन केस जर आपण बघितलं, की युरोप हां, युरोप जो खंड आहे त्याच्यामधले जे इटली किंवा त्याच्यामधले जे युनायटेड किंगडम, इंग्लंड वगैरे जे असे देश आहेत, त्याच्यामध्ये सूट, वेस्टर्न क्लॉथ्स, फ्रॉक वगैरे किंवा जीन्स वगैरे घालले जातात आणि नंतर आपण बघूया की जो भारत आहे, भारताचा ट्रेडिशनल क्लॉथ कोणता आहे? तर भारताचा ट्रेडिशनल क्लॉथ आपण बघायला गेलो साडी आहे, नंतर कुर्ता आहे, पजामा आहे, साडी आहे, नंतर आपण बोलतो डोक्यावरती टोपी किंवा पदर अशा प्रकारचं आपलं ट्रेडिशन आहे. परंतु इंग्रजी लोकं आपल्यावरती राज्य केले, बरोबर. मग त्या राज्य केले तर त्यांनी आपल्यासोबत व्यापार केला, पण त्याच्यासोबत त्यांची जी कला आहे, म्हणजे त्यांचे जे शर्ट पॅन्ट घालण्याची पद्धत आहे किंवा त्यांचे जे वेस्टर्न ड्रेस घालण्याची पद्धत आहे किंवा त्यांचे सूट बूट घालण्याची पद्धत आहे किंवा त्यांचे जीन्स वगैरे घालण्याची पद्धत आहे, हे आपल्यामध्ये सुद्धा आले आणि आपली लोकं सुद्धा तशा प्रकारचे कपडे घालायला लागले. आणि ते सुद्धा बघा त्यांच्यामध्ये सुद्धा आपण बघू शकतो, की काही-काही लोकं साडी वगैरे घालतात, काही-काही लोकं कुर्ता वगैरे घालतात. तर अशा प्रकारे काय झालं ही जो कला आहे, त्या कला म्हणजे काय, की म्हणजे मग नंतर आपले त्यांचे काही सामान आहेत, ते आपल्याकडे यायला लागले. आपले काही सामान आहे ते त्यांच्याकडे जायला लागले. म्हणजे काय झालं, की यांच्यामध्ये व्यापार तर व्हायला लागलाच. व्यापार तर होत होताच, परंतु व्यापारासोबत काय झालं, की कला यांची सुद्धा देवाण-घेवाण व्हायला लागली. कला यांची सुद्धा राहणीमान याची सुद्धा देवाण व्हायला लागली, असं आपण बघू शकतो. सो धिस इज द बेसिकली थिंग आणि अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याचप्रमाणे आपला जो इराण जो देश आहे, इराण आणि भारताचं सुद्धा देवाण-घेवाण ही वाढत होते. तरी मी बेसिकली इथे एक्झाम्पल ब्रिटिश आणि म्हणजेच इंग्लंड, युरोप, लंडन ह्या देश आणि भारत यांच्याबद्दलच देवाण-घेवाण सांगितली. परंतु भारताचं फक्त या देशासोबतच नसताना इराण, आफ्रिकेतले काही देश, तर यांसारख्या देशामध्ये सुद्धा इराक, इराण यांच्यासारख्या देशाच्या सोबत सुद्धा कला व व्यापार ह्यांची देवाण-घेवाण झालेली आपण बघू शकतो. राइट. सो तेच त्यांनी म्हणलेलं आणि त्यांनी काय केलेलं, की तिथला जो राजा होता दारियुस, ओके. तिथला जो राजा होता दारियुस यांनी काय केलं होतं, तर बेसिकली दारियुसाने काय केलं होतं, तर दारियुसाने त्याच्या साम्राज्यामध्ये वापरता यावे म्हणून बघा आपल्या भारतामध्ये जे नोट आहेत, त्याला आपण रुपये बोलतो. जे नोट आहे, ते आपले रुपये म्हणतो. आता बघा, आपले रुपये जर आपण घेऊन गेलो काय म्हणतात त्याला जर समजा आपण अमेरिकेमध्ये अमेरिकेमध्ये जर आपण ते आपले रुपये घेऊन गेलो, तर आपल्याला ते वापरता येणार आहे का? जसंच्या तसं, जसं आपण भारतामध्ये वापरू शकतो तसं? तर उत्तर आहे नो. अँसर इज नो. म्हणजेच मला काय म्हणायचं की प्रत्येक देश आपल्या देशामध्ये व्यापार कसा ठरेल किंवा कसा होईल, तर त्याच्या व्यापाराचा मीडियम म्हणून काही ना काही पैसे किंवा काही ना काही डॉलर किंवा युरोज अशा प्रकारचे काहीतरी नाणी छापतात. तर त्याचप्रमाणे दारिक दारियुस या राजाने सुद्धा आपल्या साम्राज्यामध्ये दारिस हे नाणं त्याने नाणं हे नाणं त्यांनी बनवलं होतं आणि त्याचा वापर व्यापारासाठी होत होता. म्हणजे सोन्याचं दारिक असेल किंवा चांदीचं दारिक असेल किंवा तांब्याचं दारिक असेल, बासचं दारिक असेल, त्याची वेगवेगळी किंमत असेल. बघा, सोन्याचं असेल तर सर्वात जास्त. ज्याप्रमाणे बघा, भले आपल्याकडे नोट वापरायला कागदच वापरतात बरं. परंतु बघा ₹200 च्या नोट आणि 2000 च्या नोट यामध्ये फरक आहे ना. भले त्यांच्यामध्ये 2 शून्य, शून्य, शून्य का नसेल. 2 आणि शून्याचा वापर का नाही झाला असेल. परंतु ₹200 ची नोट आणि 2000 ची नोट या दोघांना किंमत वेगवेगळी आहे ना. तर त्याचप्रमाणे बेसिकली त्या सोन्याचे जो दारिक असेल किंवा बासचा जो दारिक असेल किंवा चांदीचा जो दारिक असेल, त्याची सुद्धा वेगवेगळी किंमत असते. तर त्याचप्रमाणे आपण बघितलं की अशा प्रकारे कोणताही साम्राज्य म्हणजेच दारियुसचं साम्राज्य हे आपण बघू शकतो बेसिकली कुठपर्यंत इराणपासून, इजिप्तपासून
इराण पासून इजिप्त पर्यंत, नंतर इराण पासून पूर्ण रोम पर्यंत आणि पूर्ण इराण पासून पंजाब पर्यंत म्हणजे आपल्या भारतापर्यंत त्यांचा पसरलेला होता तो साम्राज्य. आणि त्या साम्राज्यामध्ये दारिक हा जो नाणं होतं ते वापरलं जात होतं. आणि त्यांची जी राजधानी होती, त्या राजधानीला आपण बोलू शकतो पेर्सिपोलिस. पेर्सिपोलिस राइट. पेर्सिपोलिस जो त्यांचे ते साम्राज्य होते किंवा राजधानी होती. हा जी जागा आहे, हे आता आपण सध्या इराणमध्ये बघू शकतो. ही जी ही जी जागा आहे, ती आपण बेसिकली नाऊ वी कॅन सी दॅट इन दी इराण. नाऊ वी कॅन सी दॅट इन दी इराण. सो दिस इज व्हॉट अबाउट दी दारियुस, द किंग दारियुस दॅट वी लर्न. व्हाय वी लर्न दिस आणि आपण हे काय शिकलेलो कारण ते दारिक आपल्यासोबत सुद्धा आपल्याकडे सुद्धा भेटले आणि भारताचे काही अवशेष, भारतातील लोकांचे लोकं जे वापरतात किंवा भारताच्या वस्तूंचे काही अवशेष हे हे बेसिकली आपण इकडे इराणमध्ये सुद्धा बघितलेले आहेत. ठीक आहे. सो दिस वॉज द थिंग. नेक्स्ट वी विल टॉक नाऊ नेक्स्ट वी विल रीड द व्हॉट इज द नेक्स्ट. सो बघा, आता आपण बघूया की काय आपल्याला पुढे दिलेलं आहे. बघा, द ग्रीक एम्परर अलेक्झांडर इन्व्हेशन. म्हणजे काय की जो एक ग्रीक साम्राज्याच्या सिकंदराची स्वारी. तर सिकंदर सुद्धा आपल्याकडे आहे. तर त्याला आपण ग्रेट एम्परर अलेक्झांडर ज्याला म्हणतो, सिकंदर ज्याला आपण बोलतो तो. तर त्याच्याकडे आपण बेसिकली बोलूया. व्हॉट इज दॅट? ते आपण बघूया आणि काय त्याचं एक्झॅक्टली झालं ते आपण बघूया. तर बघा, द अलेक्झांडर द ग्रीक एम्परर द इन्व्हॉल्व्ड द इंडिया, द नॉर्थ वेस्ट फ्रंट in 326 BCE. The crossing the Indus Sindhu River, he reached the Takshashila. On the way, he met the forceful opposition from the local Indian king, and he defeated them all and successfully reached the Punjab. However, in this invasion, his army had suffered the several hardships. The soldiers were eager to go back home, and they rebelled against the Alexander, and they forced to turn the back. He therefore appointed the Greek officer to administration to conquer the territories. They were called the satraps, or they were called the satrap. He started his return journey, but died on the way back in 323 BCE at Babylon. And today the Babylon is in Iraq. म्हणजे बघा, बेसिकली काय बोललेलं त्याने, ते ग्रीक साम्राज्य अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इसवी सन पूर्व 326 मध्ये भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली होती आणि सिंधू नदी ओलांडून तो तक्षशिलेस आला होता. व या मार्गावर काही स्थानिक राजांनी, भारतीय राजांनी त्याच्याशी निकाराचा लढा केला. तरीही पंजाबमध्ये पोहोचण्यास सिकंदर यशस्वी झाला. मात्र या स्वारीने त्याच्या सैनिकांना फार हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. त्यांनी मायदेशी जाण्याचे वेध घेतले होते. त्याने त्यांच्या विरुद्ध बंड पुकारले. सिकंदरला माघार घेणे भाग होते. नंतर भारतातील जिंकलेल्या प्रदेशातील व्यवस्थेसाठी त्यांनी ग्रीक अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. त्याला सपत्र असे म्हटले. त्यानंतर तो परत फिरला व वायव्येच्या बॅबिलॉन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये तो मरण पावला. हे स्थळ आजच्या इराकमध्ये आहे. तर बघा, see what happened exactly. So he came to the India. He tried to conquer the India, but but or he conquered the some part of the India. म्हणजे त्याने काही जो भाग होता भारताचा तो त्याने जिंकला होता. परंतु त्याच्या सैन्याने म्हणजे अलेक्झांडरच्याच सैन्याने म्हणजे सिकंदरच्या सैन्याने त्याच्या विरुद्ध बंड पुकारला होता. म्हणजे ते ट्रूप हिमसेल्फ. तो म्हणजे बेसिकली आपण त्याला काय म्हणू शकतो की रिबेल हिमसेल्फ, सॉरी नॉट ट्रूप, द रिबेल हिमसेल्फ. म्हणजे त्याच्या म्हणजे त्याने आपल्याच राजाविरुद्ध आवाज पुकारला होता. म्हणजे अलेक्झांडर विरुद्ध त्याने आपल्याच अलेक्झांडर विरुद्ध आवाज चढवला होता आणि त्याच्याविरुद्ध बंड पुकारला होता. सो दॅट रेबल वी कॉल्ड दॅट. सो बिकॉज ऑफ दिस रेबलेशन or because of this rebellion act, the Sikandar or Alexander has to come back or they have to or he has to come back at their own place. म्हणजे त्यांना सगळ्यांना आपल्या स्वतःच्या घरी जायचं होतं म्हणून त्यांनी बंड पुकारला आणि नंतर सिकंदराला मागे फिरणं हे भाग होतं. आणि जसं मागे फिरलं परंतु भारतातील जो काही जो एरिया होता, बट द कॉन्कर्ड पार्ट ऑफ द इंडिया टू ॲडमिनिस्ट्रेट दॅट थिंग, टू ॲडमिनिस्ट्रेट दॅट प्लेस, he appointed the we call that the satrap. So to appoint or to administrate that place, he called the satrap.
म्हणजे काय, की तो जी जागा, ती जे भारताचं जे जिंकलेलं जे काही जागा होती, ती भारतातील जिंकलेल्या जागावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा भारताच्या जिंकलेल्या जागाचं काळजी घेण्यासाठी, लक्ष देण्यासाठी म्हणजे आपल्या हातीमध्ये राहण्यासाठी यासाठी त्याने सत्रप तिथे अपॉइंट केले आणि नंतर तो जेव्हा इराणला किंवा आपण इराणला नाही, ग्रीकला जातानाच ज्या रस्त्यामध्ये आपण बोलवतो बेसिकली बेबीलॉन. तर बेबीलॉन ही जी जागा होती, त्या बेबीलॉन या जागेमध्येच त्याचा मृत्यू झाला आणि बेबीलॉन हे कुठं आहे? इराकमध्ये आहे. आजच्या सध्याच्या दिवसामध्ये आजच्या तारखेला इराकमध्ये बेबीलॉन असल्याचं आपण बघू शकतो. म्हणजे तो ग्रीकपर्यंत पोहोचलाय नाही आणि तो जागेत त्याचा मृत्यू झालेला. The Alexander campaign to lead and the increase in the trade between the India and the Western world. The historian we can say that accompanied the Alexander introduced the India to the Western world through their writing. The Greek sculpture influenced Indian art, giving the rise to the Gandhara school of art. The Greek king minted the characteristic coin. One of the side, the coin had the picture of the king who had minted a coin, and the other side, a picture of the Greek god. The name of the king was also written in the coin. The Alexander coin was also for the we can say the same thing. And later, the Indian also started the mining the similar coin. मध्ये बघा, यांच्यामध्ये काय सांगितलं, ग्रीकमधले जे लोक होते, यांच्यामध्ये नाणे कसे बनवत असेल, तर नाणे बनवताना त्या नाण्याच्या एका साईडला त्यांचा जो तर नाण्याच्या एका साइडला बेसिकली कसं व्हायचं, की त्या राजाचा फोटो तिथे लावला जात असेल. राजाचा फोटो चित्र तिथं कोरला जात असेल. फोटो लावला जात नव्हता. तर चित्र तिथं कोरला जात असेल आणि दुसऱ्या साइडला त्यांचा जो ग्रीक देव आहे, त्या ग्रीक देव ग्रीक ग्रीक पहिले सॉरी हे ग्रीक देवाचा फोटो असेल आणि त्याच्यानंतर राजाचं फोटो असत असेल. म्हणजे राजाचं चित्र तिथं कोरलं जात असेल एका साइडला. ज्याप्रमाणे बघा, आता जर आपण नाणं बघितलं, ₹10 नाणं बघितलं, तर एका साइडला ₹10 लिहिलेले असतात आणि मागच्या साइडला कधी देवीचं, कधी कोणत्या हस्तीचं किंवा आपला जो स्तंभ आहे त्याचं चित्र आपण बघू शकतो, राइट? तर त्याचप्रमाणे कोरलेलं आपण बघू. त्याचप्रमाणे ते सुद्धा नाणे असायचे. तर आपला किंग अलेक्झांडर जो होता, जो अलेक्झांडर सिकंदर होता, त्याचे सुद्धा त्याचप्रमाणे नाणे होते. एका साइडला ग्रीक गॉडचे म्हणजे त्यांचा जो देव होता त्याचं चित्र असायचं आणि दुसऱ्या साइडला राजाचं चित्र आणि त्याच्यासोबत त्याचं नाव सुद्धा असायचं. तर अशा प्रकारची जी पद्धत आहे ती आपल्या भारतीय राजांनी सुद्धा आत्मसात केली आणि त्यांनी सुद्धा तशा प्रकारे नाणे बनवायला त्यांनी सुरुवात केली होती. आता आपण बघूया द मौर्य एम्परर. म्हणजे आता आपण बघणार आहोत आपल्या पाठाचं जे मूळ नाव होतं मौर्य साम्राज्य, तर त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर मौर्य साम्राज्यामध्ये आपण बघूया तर चंद्रगुप्त मौर्य. तर सर्वप्रथम चंद्रगुप्त मौर्य फाउंडेड द मौर्य एम्परर. तर मौर्य एम्परर म्हणजे जे मौर्य साम्राज्य आहे हे कोणी प्रस्थापित केलं होतं, कोणी स्थापना केली होती, तर चंद्रगुप्त मौर्य यांनी त्या डेन्सिटीची किंवा मौर्य एम्पररचं त्यांनी स्थापना केली होती. चंद्रगुप्त मौर्य. द पीपल वर ट्राय टू the rule the Nanda king of Magadha, the Nanda, and the Chandragupta Maurya brought it to the end and established his own rule, Magadha, around the 325 BCE, and he won the Avanti and the Saurashtra and began to extend the boundaries of his emperor. After the Alexander death, a for the power began among the satraps, and he had appointed the Seleucus and Nictor was Alexander's general, and he became the king of the Babylon after the Alexander's death. He invaded the northeast frontier region of India and the Punjab. The Chandragupta Maurya successfully resisted his aggressions. The defeat of we can say the defeat of the Seleucus Nicator led to the inclusion of the northwest region of Kabul and we can say the Kandahar and hered in the Maurya emperor. तर बघा ह्याच्यामध्ये त्यांनी बेसिकली आपण काय बोललो ते आपण एकदा रीड करून घेऊया and then we will talk about that. ओके. सो बघा चंद्रगुप्त मौर्य यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली होती. मगधच्या नंद राजा धनानंद यांच्या जुलमी राजवटीतील लोक कंटाळले होते. त्याचा पाडाव करून
चंद्रगुप्त मौर्य इसवी पूर्व 325 या सुमारास मगधावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. त्याने अवंती आणि सौराष्ट्र जिंकून घेतले होते. आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. सिकंदराने नेमलेल्या सत्रपामध्ये त्यांच्या मृत्यूनंतर सत्तेसाठी लढायला सुरुवात झाली होती. नंतर वी कॅन से द सेल्युकस निकेटर हा सिकंदराचा सेनापती होता. सिकंदराच्या मृत्यूनंतर त्याने तो वी कॅन से द बॉबिलोनचा राजा झाला आणि त्याचे वायव्य भारत व पंजाबवरील आक्रमण केले. चंद्रगुप्त मौर्य यांनी आक्रमणाचा यशस्वी प्रतिकार केला. नंतर वी कॅन से द सेल्युकस निकोटर चा पराभव केल्यामुळे अफगाणिस्तानातून काबूल, कंदाहार, नंतर हेरात हे प्रदेश आपल्या साम्राज्यात सामील झाले. सो दिस वॉज द हां. ते अशा प्रकारचं आपलं बेसिकली आपण जे काही सिनारिओ झाले ते आपण बघूया. पण ते डिटेल्समध्ये बघायला गेलं ना आपण बघा काय झालं होतं, तर चंद्रगुप्त मौर्य हे आपलं जे मग जो आपण रिजन मागे बघितलं होतं राइट? जो आपला संपूर्ण भारत होता. म्हणजे मध्य भारत, पूर्व मध्य भारत आणि उत्तर भारत ह्या मगध साम्राज्यामध्ये होता. तर तिथल्या साम्राज्यामध्ये आपण बघू शकतो, की धनानंद हे जे नंद साम्राज्याचे जे राजे होते, धनानंद हे जे नंद साम्राज्याचे राजे होते, ते धनानंद हे एक अतिशय आपण बोलू शकतो, की त्यांच्या क्रूर किंवा त्यांच्या क्रूर जे काही हालचाली चालू होत्या किंवा त्यांचं जे काही साम्राज्य होतं, क्रूर साम्राज्य, त्याला संपुष्टात आणण्याचं किंवा त्याला संपवून टाकण्याचं काम हे चंद्रगुप्त मौर्य यांनी केलं. परंतु चंद्रगुप्त मौर्याने ते जे त्यांचं साम्राज्य संपवल्यानंतर त्यांनी स्वतःचं साम्राज्य प्रस्थापित केलं. त्याला आपण मौर्य साम्राज्य असं म्हणतो. बघा, म्हणजे काय झालं, नंदा साम्राज्याचा एंड झाला. नंदा साम्राज्याचा एंड केला. म्हणजे नंदा साम्राज्याचा संपवला, एंड केला आणि 325 ला म्हणजे 325 इसवी सन पूर्व म्हणजे 325 बिफोर कॉमन एरा. तर यावेळेस बिफोर कॉमन एरा ओके. तर त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं, की चंद्रगुप्त यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना केली आणि नंतर हळू त्यांनी आपले जे बाउंडरीज आहेत, म्हणजे जो मध्य भारत आणि जो उत्तर भारत हा त्यांच्या हाती होता. परंतु ते हळू दक्षिण भारतमध्ये यायला सुद्धा म्हणजे आपले जे साम्राज्याचे बाउंडरीज आहे, ते वाढवायला त्यांनी चालू केले होते. परंतु यावेळेस काय झालं होतं, या क्षणी जे अलेक्झांडरचे जे काही सेनापती होते, ज्याला आपण सत्रप असं म्हटलं होतं, ते लोकं एकमेकांमध्ये झगडा करायला लागले, की मी राजा असेल अशा प्रकारचे त्यांच्यामध्ये भावना आली आणि ते लोकं एकमेकांमध्ये झगडा करायला लागले. परंतु परंतु त्यांच्यामधला एक जो होता, त्यांच्यामधला एक होता आपण जे बोलू शकतो, त्यांचा एक सेनापती होता दॅट वी कॉल्ड ॲज द सेल्युकस निक्टोर. सेल्युकस निक्टोर हे जे त्या ठिकाणी जो सेनापती होता अलेक्झांडरचा जो सेनापती होता, जो बेसिकली बाबिलॉन. तर बाबिलॉन या जो जागेचा तो राजा बनला होता. कारण अलेक्झांडरचं डेथ म्हणजे आपण जस्ट आता बघितलं, की राजा अलेक्झांडर वापस जेव्हा ग्रीककडे जात होता, तेव्हा रस्त्यामध्येच म्हणजे कुठे बॅबिलॉन इथे त्याचा मृत्यू झाला. आणि त्या बॅबिलॉनचा राजा म्हणून जो त्याचा सेनापती होता सेल्युकस निकटर तो काय झाला त्याचा बेसिकली राजा झाला. तर तो राजा पुन्हा एकदा भारतावरती चालून येण्यासाठी आला होता. म्हणजे पुन्हा एकदा भारतावरती राज्य करण्यासाठी तो चालून आला होता. परंतु यावेळेस मौर्य साम्राज्याने जो मौर्य राज्याचे होते चंद्रगुप्त मौर्य यांनी चांगला त्यांना लढा दिला आणि ते हरले आणि नंतर ते जे सेनापती होते ते अलेक्झांडरचे सेनापती हे हरले. परंतु यांच्या हरल्यामुळे ऑटोमॅटिकली ऑटोमॅटिकली आपण बोलू शकतो, की जो अफगाणिस्तान किंवा काबूल, नंतर खांदार, नंतर हेरत हे जे जागा होते, हे ऑटोमॅटिकली चंद्रगुप्त मौर्य किंवा मौर्य साम्राज्यामध्ये आलेले आपण बघू शकतो. तो ऑटोमॅटिकली ते मौर्य साम्राज्यामध्ये आलेले आपण बघू शकतो. याच्या पुढचं काय सिनारिओ झाले हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आय होप लेसन तुम्हाला कळत असेल. इन केस नो यू गाईज कॅन आस्क. तुम्ही काही डाउट असेल तर तुम्ही विचारू शकता. यू गाईज कॅन आस्क. पण जर नाही कळालं असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि पुढचा जो सिनारिओ आहे आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत.